नमस्कार, मी उज्ज्वला. शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण सदाशिव गड चढणार आहोत. तर इथे पायथ्याला श्री दत्त मंदिर आहे. दत्त मंदिराचे दर्शन घेऊन झाल्यावर पाहतं तर इथे मावळा प्रतिष्ठानतर्फे केळी आणि पाणी वाटप केले जात आहे. आम्ही सुद्धा केळी आणि पाणी घेऊन गड चढायला सुरुवात केली. श्रावण महिन्याच्या निमित्ताने सोमवारी येथील लोक सदाशिव गडावर चढून महादेवाचं दर्शन घेतात. सदाशिवगड हा खूपच ऐतिहासिक प्राचीन किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला बांधला गेलेला आहे. त्याचबरोबर या गडावर महादेवाचं मंदिर असल्यामुळे हे महादेव मंदिर खूपच पुरातन आहे, खूपच जागृत मंदिर आहे. पावसाळा असल्यामुळे हा सदाशिवगड खूपच हिरवागार असा झालेला आहे आणि पाहून तर मन खूपच भरून आलेलं आहे. खूप फ्रेश वाटत आहे. सदाशिवगडाच्या दोन्ही बाजूनी खूप सारी झाडे लावल्यामुळे आता वातावरण खूपच छान झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे मध्यावरती आता आपण पोहोचलेलो आहोत. तर या बाजूला तुम्हाला हे जे दिसतंय ते कराड सिटी आहे आणि दुसऱ्या बाजूला विटा आहे. तर ह्या कराड आणि विटा याच्यामध्ये हा सदाशिवगड असल्यामुळे दोन्ही बाजूला लक्ष देण्यासाठी म्हणजेच टेहळणी करण्यासाठी बहुतेक हा गड बांधला गेलेला असावा. गडावरती पोहोचल्यानंतर इथे तुम्हाला भगवा झेंडा दिसेल. तसेच पश्चिमेला चिंच विहीर आहे. या चिंच विहिरीच्या काठावरती चिंचेचं मोठं झाड असल्यामुळे या विहिरीला चिंच विहीर असं नाव पडलं असावं. आणि ही विहीर शिवाजी महाराजांच्या काळात बांधली गेलेली आहे. चौकोनी आकाराची खूप मोठी विहीर आहे आणि या विहिरीतलं पाणी कधीच अजूनही आटलेलं नाही. शिवाजी महाराजांच्या काळात सैन्य गडावरती राहायचे, तर या सैन्याला पाण्याचा पुरवठा होण्यासाठी ही विहीर बांधली गेलेली होती. आता या विहिरीपासून थोडंसंच अंतरावरती मंदिर आहे आणि आता आपण मंदिराकडे जाऊन महादेवाचं दर्शन करूया. हिरवीगार सृष्टीने नटलेला निसर्ग पाहून खूपच मन मोहून गेलेलं आहे. त्याचबरोबर किल्ले सदाशिवगड येथे आपण पोचलेलो आहोत आणि तुम्ही पाहत आहात इथे महादेवाचं मंदिर आहे. आता मंदिरामध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेऊया. खूप वर्षांनी महादेवाचं दर्शन घ्यायला मिळणार आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय, गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय, जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. महादेवाचं खूप छान दर्शन झाल्यामुळे मनाला खूप प्रसन्न वाटलं आणि मग दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. मंदिराच्या बाहेरच एक आड आहे आणि या आडाला 12 महिने पाणी असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गडावरील हा आड एवढ्या उंचीवर असतानासुद्धा या आडाचे पाणी कधीच आटले नाही. पूर्वीपेक्षा आज गडावर खूप छान झाडे लावलेली आहेत, खूप छान सुशोभीकरण केलेलं आहे. त्यामुळे गड खूप सुंदर दिसत आहे आणि या गडावरती
खूप छान आपल्याला ऐतिहासिक माहिती मिळते. आता आपण गडाच्या पूर्व बाजूला चाललेलो आहोत. इथे मैदानी भाग आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता घोड्यांना पाणी पिण्यासाठी कुंड तयार केलेले आहेत. खरं तर इथला दगड मंदिरासाठी वापरला गेला आणि इथं जे हे खड्डे तयार झाले याची कुंडात रूपांतर केले गेले. गडाच्या पायथ्याला 4 माच्या आहेत. बाबर माची, हजार माची, वनवास माची, राज माची आणि या 4 माच्यांमुळे गड सुरक्षित होता. चोहोबाजूंनी निसर्गाने नटलेला हा सदाशिवगड पाहिल्यानंतर काही ऐतिहासिक खुणाही पाहूया. तर गडाच्या पूर्व दिशेला इथे घोड्यांच्या टापांचे अजूनही निशाण आहेत. तर त्या काळी सैन्य नेहमी पूर्व दिशेनेच घोड्यावरून वरती गडावर चढायचे आणि त्यामुळे या दिशेला बऱ्यापैकी घोड्यांचे टापांचे व्रण दिसत आहेत. तसे पाहिले तर ऐतिहासिक असं जास्त काही खुणा राहिलेल्या नाहीत. तर त्याचबरोबर त्यावेळच्या स्त्रिया काही खेळ खेळायच्या, जसे की सागरगोट्या या प्रकारचे खेळ खेळायच्या, त्याचेही व्रण अजूनही या दगडांवरती आहेत. इथेच गडावरती एक कमळकुंड आहे. खूप छान कमळांनी हे गच्च भरलेलं असतं आणि कमळे फुलल्यानंतर तर खूप सुंदर दिसते. कमळकुंड पाहून खूपच छान प्रसन्न वाटले आणि भीतीही थोडीशी वाटली की या पाण्यात काहीतरी असेल म्हणून, पण तसं काही नव्हते. आणि लगेचच आम्ही गडाचं शेवटचं टोक इथंपर्यंत चालत गेलो. तर तिथेही गडावरती झेंडा फडकवलेला आहेच. तर हे तुम्ही पाहताय इथे पिलर उभे केले जायचे, इथे दरवाजा असायचा. त्याचबरोबर हा इथे चौकोनी मोठ्या आकाराचा पाट आहे. तर या पाटावर उभे राहिले ना की सुरली घाटाकडून येणारं जे शत्रू सैन्य आहे ते इथून दिसायचे आणि इथं मग अशा प्रकारच्या सांकेतिक खुणा केल्या जायच्या की शत्रू जर येत असेल तर लाल कलरचा धूर करायचे, त्यामुळे आपले सर्व सैन्य सावध व्हायचे. वसंतगड, आगाशिवगड तसेच अजिंक्यतारा या सर्व गडांवर निरोप पाठवला जायचा. खूपच छान आणि सुंदर असा सदाशिवगड आहे. तुम्ही एकदा नक्की या. सर्व मित्रमैत्रिणी येऊन ट्रेकिंग करा. खूप मस्त वाटेल, प्रसन्न वाटेल. आणि तुम्हाला हा सदाशिवगड कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगा.